म्हणजे आमच्या पुढे करू नको तू. आम्ही काही छक्केपंजे नाही केले, आम्ही तुमचं काही खोटं नाही बोललो. हे छक्केपंजे डाव करू नको. तुला काय ते कायद्याने करायचं ते कर जा. आम्ही कायद्यानेच चाललोय, कायदा सोडून कायच नाही चाललो. दादागिरी करायचे कारण नाही. हो तुम्हाला शिकवणी त्यांच्या नादी लागा आणि आम्ही आम्हाला कोणाची शिकवण नाही. ते आम्हाला माहिती आहे. कोणाची शिकवण आहे सांगा ना, नाव सांगा ना कोणाची शिकवण आहे. अहो नाव तर सांगा कोणाची शिकवण आहे. सांगितलं ना थोबाड फोडून धरून. थोबड. आपण आता कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट वडद या ठिकाणी आहोत. माझ्यासोबत भास्कर चव्हाण आहेत. नेमकी त्यांची अडचण काय आपण जाणून घेणार आहोत. भास्कर चव्हाण नमस्कार. नमस्कार. काय नेमकी अडचण आहे? तुम्ही म्हणतात की टेंडर पद्धतीने 2 गाळे घेतले होते. एक गाळा तुमच्या ताब्यात आहे, दुसरा गाळा आता इथं बंद दिसतोय, त्याच्यासमोर तुमची रसाची हातगाडी दिसते. नेमकी विषय काय आहे? विषय हा आहे की 2023 मध्ये इथे टेंडर निघाला होता. टेंडरची पावते हे आहेत, अग्रीमेंट माझ्याकडे आहे. म्हणजे 2 गाळ्यांचे 2 अग्रीमेंट. 2 गाळ्यांचे 2 अग्रीमेंट. यापैकी आता कोणते गाळे तुमचे आहेत? हा जो गाळा आहे हा लिंबू सरबतचा गाळा आहे पुढला. हा आणि हा फ्रूटचा गाळा आहे. फ्रूटचा. म्हणजे तुम्ही 2 वेगवेगळे टेंडर घेतले होते. 2 वेगवेगळे टेंडर एक घेतले. लिंबू सरबत साठी स्वतंत्र घेतला होता आणि फ्रूट साठी स्वतंत्र घेतला होता. बरं, मग आता पुढे काय झालं? तर 2024 मध्ये ऑक्टोबरच्या आसपास यांनी काय केलं होतं की इथे जे मध्यंतरी पत्रे होते ते पत्रे आणि पाठीमागे पत्रे होते ते काढून यांनी ते सिमेंटचं बांधकाम केलेलं आहे. म्हणजे पाठीमागे पण पत्रे होते. हा, तिथं त्यांनी नंतर सिमेंटचं बांधकाम केलं. बर, तर सिमेंटचं बांधकाम करत असताना आम्ही हे गाळे जे आहेत ते खाली करून दिले होते. दोन्ही गाळे खाली केले. हा, काम चालू आहे म्हणून तुम्ही खाली सगळ्यांनी खाली करून दिले होते, मी पण खाली करून दिलं होतं. त्यानंतर ज्या वेळेस मी माझं हे दोन्ही गाळे मागायला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी मला एक गाळा दिला आणि एक गाळा त्यांनी 2 लेडीज आहेत त्यांना ई सेवा केंद्र चालवण्यासाठी दिला होता. त्या बचत गटामध्ये कामाला, बचत गटामध्ये कार्यरत आहेत, बचत गट त्यांचा नाही. आता मला एक सांगा, तुम्ही असं म्हणतात की कामानंतर त्यांनी तो गाळा त्या महिलेला दिला, बरोबर? परंतु तुमच्याकडे आपण जर पाहिलं तर हे जे टेंडर हा जो करार आहे हा 2026 एंड पर्यंत आहे ना करार? हो. तर राजेंद्र इथले जे महाव्यवस्थापक आहेत राजाराम कोंडाजी चव्हाण उर्फ RK उर्फ राजेंद्र कोंडाजी चव्हाण, ठीक आहे, त्यांनी मला सांगितलं की लेडीजला आपल्याला गाळा द्यायचा आहे, थोडंसं सहकार्य करा आणि तुम्ही पुढे हे लावा आणि तुम्ही काय करा, एक गाळा ऍडजस्ट करून घ्या. आपण मला एक सांगा, या करारानुसार हा गाळा तुम्ही टेंडर पद्धतीने घेतलेला होता ना? तो घेतला होता. मग त्याच्यामध्ये सहकार्य किंवा इतर ह्या गोष्टी कुठून आल्या? त्यांनी मनमानीपणे केलं. त्यांना मी त्यावेळेस म्हटलं की असं करू नका, तर ते नाही म्हटले आम्ही देणार. त्यांना म्हटलं देवस्थान ट्रस्टला, तो म्हणे मी देवस्थान ट्रस्टला घाबरत नाही, देवस्थान ट्रस्ट माझ्या अंडर काम करते, मी देवस्थान ट्रस्टला फक्त दिसायला देवस्थान ट्रस्ट आहे, बाकी सगळं माझं मॅनेजमेंट चालतं म्हटलं. मला ठीक आहे. मग तुम्ही त्या अध्यक्षांशी बोललात का देवस्थान ट्रस्टच्या, ज्यांच्या नावाने हा करार खरं तर विजय बबन चव्हाण यांच्या नावाने हा करार झालेला आहे? त्यावेळेस मी त्यांच्या संग बोललो नाही, कारण लेडीजला द्यायचा त्याचा विषय झाला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये लेडीजने हा गाळा सोडून दिला. त्यानंतर मी राजाराम कोंडाजी चव्हाण यांना ऑफिसमध्ये जाऊन म्हटलं होतं की मला माझा गाळा द्या. तर ते मला म्हटले की मीटिंगमध्ये विषय झाल्यानंतर मी तुला गाळा देतो. मला एक सांगा, तुमचा जर करार होता, ताबा तुमचा होता, बरोबर, मग तुम्ही ताबा का सोडला याचा? त्यावेळेस हे काम चाललं होतं, त्यावेळेस आपण सोडलं होतं ना ताबा. अच्छा, म्हणजे काम चालू आहे म्हणून तुम्ही चाव्या त्यांच्याकडे दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी याची मला चावीस दिलेली नाही, केवळ एकाच गाळ्याची तुम्हाला चावी दिली आणि एका गाळ्याची त्यांची चावीस दिलेली नाही. आणि आता सकाळी तर इथे मला ही जी गाळा मी लावत होतो याला लावू नये नको असं मला सांगितलं, कारण हा गाळा मी दुसऱ्याला वापरायला दिलेला आहे. आणि ज्या दुसऱ्याला कोणाला दिला होता ती व्यक्ती इथं आली होती का इथं वापरण्यासाठी? ते समोरच राहतात ते. नाही, ते वापर करण्यासाठी इथं आले होते का? हा, ते आतमध्ये त्यांचं इथं दुधाची डेअरी आहे, तर त्यांचं जे दुग्धजन्य पदार्थ रिलेटेड असणार जे खाद्य आहे ते इथं ते ठेवतात आतमध्ये इथं. हा, प्रत्यक्षात या गाळ्याचा करार तुमच्या नावाने? हा, तुमच्या म्हणजे सुनंदा भास्कर चव्हाण या तुमच्या मिसेस आहेत. मिसेस म्हणजे त्यांच्या नावाने हा करार असताना हो, इथं दुसऱ्या प्रत्यक्षात दुसऱ्या कोणाचं तरी साहित्य आतमध्ये आता आहे. आता जर गाळा ओपन केला तर आता तुम्हाला बघायला भेटेल. कधी तुम्ही हे टेंडर घेतलं होतं? हा, कधी टेंडर घेतलं होतं? 2023 ते 2026 पर्यंतचा कालावधी, 3 वर्षाचा पूर्ण कालावधी. आणि त्याचं जे काही पेमेंट वगैरे आहे ते आपण भरलेलं आहे. त्या 3 पावत्या पेमेंट भरलेलं आहे. दाखवा जरा. 2025, 23, 24. अच्छा, म्हणजे 23-24 ची ही पावती आहे तुमची? 23 आपण थोडंसं दाखवेल लोकांना. ही 23-24 ची पावती आहे 2 गाळ्यांचं. ही 23-24 ची पावती आहे. त्याच्यानंतर ही जी पावती 25 ची आहे आणि 24-25 ची, आणि ही 25-26 ची. ज्यांनी तसं पाहायला गेलं तर 3 वर्षाच्या ज्या पावत्या आहेत त्या भरलेल्या आहेत. असं असताना देखील देवस्थान ट्रस्टनी यांच्यावर अन्याय केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण हरकत नाही केला. राजाराम कोंडाजी चव्हाण हे महाव्यवस्थापक नाही. जर कागदपत्री जर आपण पाहिलं तर हा ट्रस्टनी तुमच्याकडं करार सोपवलेला केलेला आहे ना, ट्रस्टी सोपवला आहे ना. हो, ही जबाबदारी देखील ट्रस्टीच आहे ना. आहे.
आपण आता ट्रस्टचं नेमकी काय म्हणणं आहे आणि ते राजाराम चव्हाण जे आहेत, राजेंद्र चव्हाण महाव्यवस्थापक त्यांचं देखील म्हणणं या सगळ्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि यांच्यावर जर खरोखर अन्याय झाला असेल तर निश्चितपणे आपण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि या सगळ्यामध्ये देवस्थान ट्रस्ट आणि राजेंद्र चव्हाण यांचं देखील म्हणणं आपण समजून घेणार आहोत. वडच देवस्थानच्या समोर असणारे जे काही व्यावसायिक आहेत त्यांच्यापैकी एक जे आहेत भास्कर चव्हाण यांनी खरं तर आपल्याकडे तक्रार नोंदवली होती. भास्कर चव्हाण यांचं आपण म्हणणं घेतलेलं आहे. आता आपण वडच देवस्थान ट्रस्टच्या ऑफिसमध्ये आहोत. माझ्यासोबत या ट्रस्टचे महाव्यवस्थापक जे आहेत राजेंद्र चव्हाण ते आहेत. नेमकी काय ट्रस्टची बाजू आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत. चव्हाण साहेब नमस्कार. खरं तर आत्ताच त्यांनी एक तक्रार नोंदवली की 2 गाळे त्यांना टेंडरने दिलेले आहेत, परंतु एक गाळा तुम्ही अनधिकृतपणे त्यांच्याकडनं काढून घेतला, म्हणजे ती टेंडरची मुदत बाकी असताना देखील. काय नेमके आपलं म्हणणं आहे? मोरे साहेब नमस्कार. त्याचबरोबर संदीप भाऊ नमस्कार. या ठिकाणी आपण आलात, आम्हालाही आनंद झाला. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही जी काही एका दुकानदाराची जी काही तक्रार होती ती तक्रार ऐकून घेतली. आता ती तक्रार त्याने त्याच्या म्हणण्यानुसार मांडली, परंतु या ठिकाणी देवस्थानच्या रिकाम्या जागेमध्ये काही जे लग्न सोहळ्याच्या निमित्ताने म्हणा, यात्रेच्या निमित्ताने म्हणा, आपण वार्षिक त्यांना व्यवसायासाठी काही टेंडर काढत असतो. तर त्यामध्ये रसगुराळा आहे, आईस्क्रीमवाला आहे, कॅन्टीनवाला आहे, लिंबू सरबतवाला आहे. अशा पद्धतीनं त्याने भास्कर चव्हाण यांनी लिंबू सरबत आणि एक फ्रूटचं टेंडर अशी 2 टेंडरं भरली. परंतु देवस्थानमध्ये हे व्यवसाय करत असताना समजा जागा त्यांना कुठं द्यायची हे विश्वस्त मंडळ हा निर्णय घेत असतं. आणि म्हणून आपण सध्या तात्पुरतं त्यांना समोरच्या कॅनलच्या बाजूला जे काही रिकामी पत्र्याची गाळे आहेत त्या ठिकाणी तुम्ही व्यावसायिक करा असं त्यांना सांगितलं. परंतु टेंडर देताना त्यांना प्रत्येक टेंडरला एक गाळा दिला जाईल किंवा हाच गाळा दिला जाईल असं काही टेंडरमध्ये नमूद नाही. आणि आत्ता त्यांनी सध्या त्यांना जी जागा दिली होती आपण धंदा करण्यासाठी त्या जागेच्या तिथे त्यांनी सकाळी आज सामुदायिक सोहळा असल्याकारणाने त्यांनी त्या ठिकाणी धंदा उभा करण्याचं सांगितलं. तर ते शेजारचा जो रिकामा गाळा होता त्या गाळ्यावाल्याने सांगितलं का माझ्यासमोर तू लावू नको, असा काही त्यांचा विषय झाला. आणि नंतर मला त्यांनी फोन केल्याच्यानंतर मी सांगितलं का मी मंदिरात आल्यावर पाहतो. तर तो थोडं जरा वेगळंच बोलावं लागला तर तुम्ही हा गाळा कसा काय दिला, मी संस्थेला बाईट देणारे संस्थेच्या देवस्थानच्या वतीनं मला गाळा देती नाही, दुसऱ्याला दिला, हे असे बरंच काय बोलत होता. मला एक सांगा, त्यांना किती गाळे अलाउड झालेत नेमकी टेंडरमध्ये? गाळं नाहीच हो, गाळं ह्या टेंडरांना गाळे नाहीच आहेत. आता आपण सुरुवातीपासून मी तुम्हाला आजही काय सांगितलं की पलीकडे कॅन्टीन त्या ठिकाणी ज्या वेळेला टेंडर दिलं त्यावेळेला कॅन्टीन उभं होतं, परंतु आपल्याला भक्तनिवास त्या ठिकाणी मंजूर होऊन आल्याच्या नंतर त्या कॅन्टीनच्या जागेवर ते पूर्वी पत्र्याचं होतं ते पाडून आपण त्या ठिकाणी RCC 3 मजली करायचं हा निर्णय झाला. परंतु कॅन्टीनचं टेंडर दिलं त्यावेळेला नव्हता झालता ना हा निर्णय, नंतर झाला. मग ॲडजस्टमेंट म्हणून आपण कॅन्टीनवाल्याला बाजूला जागा दिली. मग हे ज्या वेळेला काही गोष्टी जागेचा म्हणजे यांना असे फिक्स गाळे दिलेले नाही, धंद्यासाठी जागा कुठेही तुम्ही मिळून तिथं करू शकता. परंतु यांनी त्या हट्ट धरला की तो गाळा मला दिला होता असं टेंडरमध्ये नमूद नाही, उल्लेख नाही. तरी परंतु त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो उलट पालट बोलत राहिला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मला बाईटच द्यायची, मी पत्रकार बोलवले. म्हणलं ठीक आहे तुझा प्रश्न आहे. ठीक आहे, समजा एखादं वाटत असेल त्याला की अन्याय होतोय तर त्यांनी समजा माध्यमं बोलवली तर त्यात चूक काय? हां ठीक आहे ना, नाही चूक नाही, त्यांनी बोलवली चूक नाही, पण जे खरं आहे ते आता त्याच्या टेंडरमध्ये लिंबू सरबतचा उल्लेख आहे. मग जे टेंडर आपण ज्या कामासाठी घेतले, मी म्हणतो समजा तुम्हाला एखादी 4 सीटाची गाडी दिली, तुम्ही जर त्याच्यामध्ये तुम्ही 8 सीटं बसवण्याचा प्रयत्न केला, हे योग्य आहे का? तुम्हाला सांगितलं 4 म्हणजे ज्यासाठी टेंडर दिले ज्याचा उल्लेख आहे, आम्ही तोंडी सांगत नाही. मग तू लिंबू सरबत विक, सगळं विक. त्या ठिकाणी बिस्लरी विकायला तुला सांगितलं नाही, परंतु तो वाद घालत राहिला. त्याच्यामुळं जो काही पुढचा जो विषय आहे विश्वस्तांच्या मिटिंगमध्ये तो विषय घेतला जाईल. त्यांनी देवस्थानमध्ये अर्ज वगैरे केला नाही, परस्पर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी बाईट दिलेली आहे, त्याला योग्य वाटले दिली. त्यांचं म्हणणं असं आहे की मी यांच्याशी संपर्क साधला होता, अध्यक्षांशी देखील बोललोय, परंतु समाधानकारक उत्तर आली नाही म्हणून त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. समाधानकारक उत्तर द्यायला आता अध्यक्ष एकटाही तर हे सर्व विश्वस्त मंडळ आहे,
ज्यावेळेस मिटिंगमध्ये तो निर्णय घेतला जातो त्या मिटिंगमधल्या निर्णयामध्ये तो विषय निघल आणि काही गोष्टी नियमावलीमध्ये शेवटी एक टीप दिली जाते कसं सर्वस्व निर्णय घेण्याचा अधिकार हा संस्थेला राहील. मग आता मिटिंग झाल्याच्यानंतर संस्था निर्णय घेईल, काय निर्णय घ्यायचा तो घेईल आणि त्याच्यावर अन्याय करणार नाही कोणी, आजपर्यंत केला नाही. फक्त त्यांनी जे काही हमकरस्व कायदा चालवला आहे त्याला कुठंतरी त्यांनी नियमामध्ये धंदा करावा एवढीच आमची अपेक्षा आहे. विनाकारण भांडणं करून आणि विनाकारण या ठिकाणी देवस्थान ट्रस्टची विज्जत घालवण्यापेक्षा आपण देवस्थान आपले हा विचार केला पाहिजे. खरं तर महाव्यवस्थापकांचं म्हणणं देखील आपण जाणून घेतलं. त्यांच्या म्हणण्यातनं हेच आलं की जर तुम्ही पाणी लिंबू सरबतसाठी जर तुम्ही गाळा घेतलेला आहे तर तुम्ही तो गाळा केवळ लिंबू सरबतसाठीच वापरावा, इतर गोष्टी त्या ठिकाणी विकू नये. त्यांचं कारण त्याच्या पाठीमागचं असं आहे की जे बाकीचे ठेके घेतात मग त्यांना त्यासाठी तो प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, त्या जे देवस्थान देखील त्यांच्या जागेवर बरोबर आहे. पाहूयात आता या सगळ्यांची. आता तुमची मिटिंग कधी होणार आहे पुढची? मिटिंग आमची मासिक मिटिंग होत असते. आता आमची होईल एवढं 2-4 दिवसामध्ये मिटिंग. तो गाळा पहिला आपण याला दिला होता मुलींना, त्या नागरी सुविधा केंद्र आपण म्हणतो ना त्यासाठी दिला होता. नंतर त्या मुलींनी तो गाळा बंद केला, म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला आता इथे हे व्यवसाय नाही करायचा. तो रिकामाच होता. तो रिकामा असल्या कारणामुळं आपण ते समोरचे हॉटेलवाले त्यांनी सांगितलं गाळा मला पाहिजे होता, रिकामा आहे म्हणून आपण देऊन टाकला. भाडं त्याची अशी काही ठरलेली भाडी नाहीत, परंतु तेच त्यांच्या इच्छेने आपल्याला देतात. त्याचे ते काय ते गाळे आपण अधिकृतपणे असे भाड्याने दिलेले नाहीत कोणाला, त्याचे आपले टेंडरधारकांना. आता तुम्ही जो गाळा दिलेला आहे त्या लोकांना वस्तू ठेवण्यासाठी त्याच्यापासून हा त्या बाकीच्या गाळ्यांना भाडं आहे ना. तो जो गाळा तो तुम्ही त्या व्यक्तीला वस्तू ठेवण्यासाठी दिलाय ना, त्याच्यापासून काय भाडं मिळालं आपल्या ट्रस्टला? नाही, ते 500 रुपये महिन्याला देतात. मिळतंय तसा करारनामा झालाय का? करारनामा नाही, त्याला तो मध्येच सोडला ना त्यांनी. कुणी ज्यांना दिला होता ना, जे आधी जे 6 महिने 2 मुलींना त्या ठिकाणी ते नागरी सुविधा केंद्र चालवलं होतं, त्यांनी सोडून दिल्याच्यानंतर मग हे म्हटलं 6 महिन्याचं भाडं आम्ही देतो, मला द्या, म्हणून आपण त्या ठिकाणी तो दिलेला आहे. त्याचं भाडं किती मिळाले आतापर्यंत? 500 रुपये महिना. ते आपल्याकडे जमा आहे का पैसे? तिथे भरतात ना महिन्याला. आणि मग आता तो जो चव्हाण आहे त्यांचं म्हणणं तो गाळा मला दिलेला आहे. अहो तुम्हाला मी तेच पुन्हा सांगतोय काय हाच गाळा तुला राहील आणि तोच राहील असं नाहीये. त्यालाही आता 2 गाळे त्यांच्या ताब्यात आहेत तिथे. हा तिसरा गाळा 1500 रुपये फ्रूटचं टेंडर आहे. तो म्हणतोय मला फ्रूटच्या टेंडरसाठी गाळा द्या. आता 1500 रुपयासाठी 500 रुपये महिन्याचा गाळा आपण त्याला देण्यासाठी हे करणे. पर्याय व्यवस्था कुठे केली आपण? पर्याय व्यवस्था त्याला त्याच्यातच विकतोय ना. तो जे लिंबू सरबतचा गाळा, हा लिंबू सरबत तो कायम नाही विकत, फक्त याचा ग्रुपच्या दिवशी विकतो. इतर वेळेला त्याने त्याच गाळ्यात फ्रूट विकलं तर चालतंय ना. तुम्ही त्याच्यामध्ये 2 गाळ्यांचा उल्लेख आहे, म्हणजे 2 व्यवसाय, एक लिंबू सरबत आणि एक फळ. गाळे म्हणूच नका, गाळ्याचा टेंडरशी काही संबंध नाही. आजही आपण त्यांना याच्या आधी गाळे ज्या वेळेला नव्हते ना त्यावेळेला फक्त तो जो गावातला अनवर म्हणून होता, याचाही भाव आधी करीत होता. फक्त टेबल लावायचे, तिथं गाळे नव्हतेच. ते आपण आता एक चला रिकाम्या जागेत पत्र्याचे बनवलेत, पण यांनी प्रत्येक टेंडरला गाळाच पाहिजे असा नियमावलीमध्ये नाही. आता जे तुम्ही 500 रुपये जर भाडं घेताय त्याची काही पावती वगैरे तुम्ही दाखवू शकाल का सर? पावते तुम्हाला मिटिंग झाल्यावर दाखवू आम्ही. त्यांनी असा देखील आरोप अप्रत्यक्ष केला हम्म. की राजू चव्हाण हे खालून म्हणजे भाड्याच्या व्यतिरिक्त लाच मागतात, ते आम्ही देत नाही त्यामुळे ते त्रास देतात. मग असं जर असल, हे जर त्यांनी फक्त पुराव्यानिशी सांगितलं इथं येऊन काय, तर मग मी पारे ना तो सांगेल ते करायला तयार आहे. बस धन्यवाद. त्यांनी धन्यवाद, कुलस्वामीचं धन्यवाद. भंडार घेऊन सांगायचं का मी त्याच्याशी वार्ता सुद्धा करीत नाही. आणि लाच घ्यायला हाकायला म्हणजे याच्याकडं काय 2 नंबरचा धंदा आहे, मग कुणी लाच मागत हा विषयच नाही. हे देवस्थान आहे, इथं माझ्या बापाचं नाही आणि त्याच्या बापाचं नाही. आम्ही कशासाठी लाच मागू? आम्ही आजपर्यंत जिंदगीत 1 रुपया लाच घेतली नाही. आणि हे जर खोटा असेल तर त्याची नंगी वरात मी गावातून काढील, हे बोलणं जर त्याचं खरं असेल तर. हां, धन्यवाद.